वडोली गावतील इथे उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया त्यांचं स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे स्मृती चषक आजची पहिली रात्र आपण पाहता फोर्टी प्लसच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि आजचा या रात्रीतील पाचवा सामना तुम्ही पाहता खूप चांगला सामना पाहायला मिळाला प्रथमच या रात्रीमध्ये आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज पाहायला मिळाली हा लग मात्र थोड्याशा चुका दर्शवल्या बॅटिंग करत असताना जुने डोंबिवली या संघाने गिरिजा माता जुने डोंबिवली परंतु चांगला प्रयत्न चांगला परफॉर्मर पाहायला मिळाला आपल्याला गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थाने खिडकाली या संघाच्या गोलंदाजाकडनं एक चांगली टीम वर्क पाहायला मिळाला कारण क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या परंतु त्यांच्यावरती दुर्लक्ष करून मग सामना कसं जिंकता येईल हा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी झाला आणि सामना जिंकला खिडकाली संघाने अर्थात स्वर्गवासी योगेश पवार खिडकाली या संघाने सामना जिंकला मॅच संपली आता मात्र नवीन सामन्याला सुरुवात होतं वडवलीचे वडवली 40+ संघ बॅटिंग करेल आणि अंतरली 40+ संघ आता क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे पण अंतरली या दोन संघामध्ये हा घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल हाही सामना 4 षटकांचा आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आधी 11 वडवली या संघाच्या माध्यमातून तकदीर आणि किशोर पाटील तकदीर म्हात्रे आणि किशोर पाटील तकदीर म्हटलं की रेग्युलरच्या क्रिकेटमध्ये अगोदरचं शतक गाजवलं होतं आता मात्र तो 40+ संघामध्ये आपल्याला खेळताना पाहतोय आपण तरीचीच महेश पाटील इथे उपस्थित आहेत महेश पाटील यांना विनंती करतो एक जबरदस्त खेळाडू आणि एक चांगले स्पर्धेचं आयोजन करते सुद्धा आहेत तर महेश या आपण बऱ्याच दिवसानंतर आमची सुद्धा त्यांच्याशी भेट होते तर मॅच स्टार्ट होतोय मॅचला सुरुवात पहिलाच बॉल पाठवलाय डिग बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रातून पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा पहिला दमदार स्ट्रोक चौकार महेश पाटील सुद्धा सामना एन्जॉय करण्यासाठी आला खिडकाली संघाचा अतिशय चांगला खेळाडू स्वर्गवासी योगेश पवार आणि महेश ही जोडी सुप्रसिद्ध क्रिकेटच्या या पतलावरती खूप चांगली कामगिरी केली दरम्यानचा स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क येतो हा पहिला षटकार
वडवली यांच्याकडनं पारितोषिक असेल 1000 रुपयाचं. पारितोषिक आता सुरू झाली आहे पारितोषिकांना, कारण 40+ खेळाडू आहेत परंतु कुठेही कमी पडत नाही आहेत. कारण मागच्या मॅचचं उदाहरण आपण पाहिलं की शेवटपर्यंत दोन्ही संघांनी झुंज दिली आणि आता तुम्ही 5वा सामना पाहता. आधी 11 वडवली संघ जबरदस्त स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तकदीर मात्रेच्या बॅटमधून चौकार आणि षटकार. पिंटू हजारीचा हा चेंडू इथे मात्र तिसऱ्याच बॉल वरती प्रयत्न होता. लाऊड अपील झाली आहे बघा. असं वाटलं होतं की पंच दर्शवताना पाहतोय ऍक्शन जर पाहिली आपण पंचाकडनं की कदाचित हा चेंडू ऑफस्टॉप मिस करेल आणि तसंच दर्शवताना पाहतोय. मग ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिप्लायच्या माध्यमातून पाहू शकता आपण पंच दर्शवताना की ऑफस्टमला हा चेंडू मिस करेल आणि तेच दर्शवलाय. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून 11 या आकड्यावरती किशोर पाटीलसाठी पारितोषिक असेल. रायफल ग्रुप वडवलीकडनं प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपये असेल. कार्पेटच्या माध्यमातून 1000 रुपये, माफ करा 1000 रुपये कॅश प्राइज असेल. आणि 3 धावा मात्र तर धावून काढल्या तर तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किशोर पाटीलसाठी हा फक्त पारितोषिक आहे. एक आगळा वेगळा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. मोटिवेट नेहमीच केले जातात खेळाडूंना 40+ असो किंवा रेग्युलरचे. आणि मी प्रशंसा करेल आमचे जे व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांचं सुद्धा. रायफल ग्रुप वडवलीच्या वतीने हा पारितोषिक आपण बघूया. आधी 11 वडवली संघाच्या फलंदाजांना लावला जातं. धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती प्रथमच किशोर पाटील स्ट्रायकिंग एंडला आले होते आणि प्रथमच एक धाव त्यांनी एकवडली. धावफलकावरती धावा आहेत 12 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. पुन्हा एकदा मात्र इथे थोडंसं चुका घडतात मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं एक्साइटेड होताना पाहतोय. बाईच्या स्वरूपाने सिंगल आणि सिंगलनुसार षटक समाप्त. अगोदरच्या 2 चेंडूवरती धावा व्यवस्थित आल्या होत्या. चांगली सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर गोलंदाजाकडनं रिकव्हरी करताना पाहिलं. पिंटू हजारी या गोलंदाजाने कमबॅक केलं. अवघ्या 4 चेंडूवरती धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर फक्त 3 आणि 2 चेंडूवरती आल्या होत्या 10 आणि षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 13. आज संपूर्ण रात्रीमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आमची मॅडी जबरदस्त आवाज त्यांचा तुमच्यापर्यंत नेहमीच बदलापूर नगरीमध्ये दुमदुमणारा आवाज आज आपल्या या मलंगड नगरीमध्ये त्याचं आपल्याला समालोचन ऐकण्यासाठी मिळतोय. खरोखरच आपल्यासाठी एक सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. कारण नेहमीच कार्यरत शेड्यूल बिझी असतं मॅडीचा परंतु त्याने आजच्या या रात्रीपुरता आपण पाहू शकता की समालोचन करण्यासाठी त्या आल्यात. परंतु चांगला अनुभव आम्हाला सुद्धा पाहायला मिळतोय. चांगला फॉर्म बॉक्स शेअर करायला मिळतोय कारण चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवता. आधी 11 वडवली 40+च्या माध्यमातून 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतात. वेदांत 11 अंतरली संघ 13 धावा खर्च करतोय. एकही विकेट आतापर्यंत पाहिले नाही आहे आणि दुसरं षटक आपण पाहू शकाल गोटीराम गायकर या गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय आपण. जरा थोडंसं वेळ कमी घ्या. स्ट्रिक्टली ऑन असेल आमच्या आयोजन कमिटीकडनं. आज 12 संघ आमने सामने असतील. त्यापैकी 4 लढती आपण पाहिल्या. 5वी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना खूप चांगली पर्वणी या क्रिकेटच्या माध्यमातून. शॉट ऑफ प्लॅन पुलचा फडका चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती येतो हा चौकार.
हे सुद्धा बीजी काल सुद्धा खूप आपण पाहिलं त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी ती आय थिंक सकाळी मॉर्निंगला 6 वाजता ते घरी गेल्यात तरी सुद्धा इथे वेलीवरती उपस्थित राहिल्यात. कारण खरोखरच ग्रामीण टेनिस आमचे अर्थात तेजस भोईर असतील नेहमीच कार्यरत असतात. परंतु त्याने जी उपलब्धी मिळवली आहे ना मी खऱ्या अर्थाने म्हणेन जबरदस्त क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन आपलं स्टायलिश कॅमेरामॅन सुद्धा आपण पाहू शकता आमचे. त्यानंतर 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातं. रेग्युलरमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं होतं की प्रत्येक क्षणाला छायाचित्र क्षण टिपण्याची कामगिरी ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत त्या वाहिनीच्या माध्यमातून पोहोचवला जाता. पुन्हा एकदा मात्र फटका प्रहार केला. इथे फुटवर्कचा वापर करतोय. दुसऱ्या धावेसाठी पलटताना पाहतोय दोन्ही फलंदाजांना कॉल्स असणं फार चांगलं असतं आणि ते कॉल मैदानाच्या आतमध्ये बघा 2 खेळाडूंमध्ये भागीदारी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. तर क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट जर आपल्याला खेळायचं असेल तर पार्टनरशिप ही फार महत्त्वाची असते आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 21 धावांची तब्बल आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळतं. अतिशय चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आधी 11 वडवली संघाच्या माध्यमातून होता. तो पुन्हा एकदा माझा चेंडू हवेमध्ये पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतो. हा चौकार 4 धावा. गुड शॉट. तरीच मात्र रिपोर्ट करायचा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर परंतु चेंडू थांबलाय हवेमध्ये आणि इथे छेल टिपलं जातोय. फलंदाज बाद लागतोय हा पहिला धक्का. टीम आपण पाहू शकता आधी 11 वडवली या संघाला बिग विकेट डाऊन. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतं. विकेट सुद्धा हवा होतो तो अंतरली संघाने कॅरी केलाय. कारण महत्वाचा तकदीर मात्र या फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवलाय डगआउटचा रस्ता दाखवलाय. षटक क्रमांक 2 सुरू असताना गोटीराम गायकर या गोलंदाजाने विकेट कॅरी केली आहे. धापलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात 25 धाबा. धावांची जर आपण पाहू शकाल इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने या परंतु विकेट कॅरी करताना पाहतोय आपण वेदांत 11 अंतरली या टीमला आणि आता थोडंसं आपण पाहू शकाल कमबॅक करताना पाहतोय अंतरली टीमच्या गोलंदाजाला. काय चेंडू शेष आहेत पाहायचं येणाऱ्या या चेंडूवरती काय घडणार. गोलंदाजी सुरेखरित्या चांगल्या टप्प्यावरती फेकली आहे गोलंदाजाने. आधी 11 वडवली संघ आता मात्र संघर्ष करतोय. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू नशिबाची साथ जातोय. चेंडू सीमा रेषेच्या पार येतो हा लकी चौकार. जबरदस्त लकी चौकाराच्या माध्यमातून ड्रिंक्स ब्रेक होतोय. पाणी घेऊन जायचं दापलकावरती धावसंख्या 29 14.5च्या सरासरीने ही धावगती पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. वडवली 40+ या संघाच्या माध्यमातून जा पाणी घेऊन जायचं.
29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14.5च्या सरासरीने धाव संख्या पाहायला मिळते. चांगली बॅटिंग, चांगली स्टार्ट दिली तकदीर मात्रे या फलंदाजाने. एक षटकार, 3 चौकाराच्या सहाय्याने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता. आणि त्यानंतर किशोर पाटील आणि त्याच्या सोबतीला अरविंद पाटील असे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 30 सुरू होता. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज असेल अंतरली टीमकडनं चिंतामण चिंतामण हजारे. चिंतामण आहे अर्थात चिंता नसेल गोलंदाज वेदांत 11 अंतरली टीमला, कारण विकेट मागच्या षटकामध्ये गेलाय त्यामुळे थोडासा सुटकेचा श्वास घेतला असेल. हलक्याशा हाताने क्लिक केल्या तिथे क्षेत्ररक्षक काय थोडंसं पंबल होता आणि दुसऱ्या धावेचा फक्त प्रयत्नच. नेहमीच 40+ म्हटलं की थोडंसं रंगत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गंमत जम्मत मैदानाच्या आतमध्ये होतच राहतं. एक धावेने धापलकावरती धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. आमच्या सोबत गणेश आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस आणि त्याच्यानंतर DK सुद्धा आपण पाहू शकता. संपूर्ण टीम त्यांची सुद्धा आहे. त्यानंतर मैदानाच्या चोपेर जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत आणि संपूर्ण आयोजन कमिटी स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा टॉप पेच उडालाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू जमीन लगत दान होतोय. सिंगल नुसार धापलकावरती धाव संख्या 31 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय. रायफल ग्रुप याकडनं किशोर पाटील साठी कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक. आणि 3 धावा रनिंग बिटवीन विकेटचा विचार केला तर पूर्ण केला तरी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रायफल ग्रुप वडवली यांच्याकडनं हा कॅश प्राइज असेल. दरम्यानचा हा चेंडू सुरेख होता चांगल्या टप्प्यावरती. डॉट चेंडू चिंतामण हजारे हा गोलंदाज यशस्वीरित्या गोलंदाजी करतो. मिड विकेट, वाईड इज लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ, डीप कव्हर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सहाय्याने आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक मिड ऑन आहे, एक सिली मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहता. त्यामुळे हा चेंडू क्लिक केला. चेंडूला पॉईंटच्या दिशेने दिशा दिली आहे फक्त सिंगल. वॉट अँड वॉच क्रिकेट थोडंसं थांबवलं. फलंदाजांना एक धाव येते. एक धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 32 या आकड्यावरती. 2 षटकानंतर 29 धावा होत्या. 29 धावांवरती एक गडी तकदीर मात्रे बाद झाला होता. आणि त्यानंतर चिंतामण हजारेचं षटक 4 चेंडू 3 धावा खर्च करणारा हा षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर सुरू आहे. पुन्हा एकदा एज लागते. यस, इट इज आउट. फलंदाज होतोय बाद. लागतो हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. आधी 11 वडवली या संघाला फलंदाज बाद. अध्यक्ष आपण पाहू शकाल कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष आहेत 40+ अर्जुन भाई पाटील. आणि सध्या ते गोव्यावरनं सामना एन्जॉय करतात. आपल्या सर्व डोंबिवली विभागातील संघांना ते मोटिवेट करतात आणि वारंवार या खेळामध्ये ते सध्या अग्रेसिव्ह आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं वारंवार आपण पाहू शकता की कार्यरत आहेत. दरम्यानचा हा चेंडू शेवटचा चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. आणि चौकाराच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तर नेक्स्ट मॅच साठी आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचा. पिशिवली संघ आणि मोठी देसाई या संघाने मात्र उपस्थिती दाखवायची. टॉस उडवण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचा. DJ
एकी संघ आपल्याला आपलं 40+ माध्यमातून जर निवालीपाडा हा संघ आणि वसार संघ वगळला तर दोनच संघ होते की 40+ मध्ये कार्यरत असताना त्यानंतर आता आपण पाहू शकाल 12 ते 13 संघ अग्रेसिव्ह झाल्यात आणि त्यामुळे मलंगडाचा 40+ फ्युचर ब्राईड आहे कारण मलंगडामध्ये आता संघ आपल्याला पाहायला मिळतात. आता सध्याच मागच्याच 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं 25 जानेवारीला काकडवलच्या क्रीडांगणावरती आपण पाहिलं मोठी स्पर्धा घडली. तिथे आपण 40+च्या माध्यमातून चॅम्पियनशिप पटकवताना वसार संघाला पाहिलं, उपविजेता संघ चिंचवली संघाला पाहिलं आणि या स्पर्धेमध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे हा बॉल सुरेख होता, चेंडू फुलटॉस होता, चेंडूला प्रहार केला पॉइंट क्षेत्रामध्ये आणि पुन्हा 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसरी ही धाव पूर्ण, 3 धावा पूर्ण. अर्थात रायफल ग्रुप यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फलंदाज किशोर पाटीलला हा कॅश प्राइज 500 रुपयाचा असेल. बघा पारितोषिक लावणं आणि तो मिळवणं क्रिकेटमध्ये फार कठीण असतोय आणि तो कठीण काम मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजांनी सोपं केला. 500 रुपयाचं कॅश प्राइज रायफल ग्रुप वडवली यांच्या वतीने दिलं जाईल किशोर पाटील या फलंदाजाला. स्क्वेअर कटचा फटका खेळायचं होतं. आता जोश भरा क्रिकेट, स्क्वेअर कटचा फटका, परंतु येतो हा डॉट चेंडू. चांगली कामगिरी बघा आपण पाहू शकाल. एस्टनच्या मागे पप्पू पाटील मास्टर माइंड नेहमीच आपण रेग्युलरच्या क्रिकेटमध्ये आम्ही त्यांना पाहिला, पण 40+चं डोंबिवलीचं क्रिकेट आम्ही जवळून थोडंसं कमींदा पाहिला कारण एकच स्पर्धा आम्ही केली होती आडवलीच्या क्रीडांगणावरती 40+च्या माध्यमातून. त्यानंतर मलंगड विभागामध्ये आम्ही सर्व खेळाडूंना आमचे परिचयचे खेळाडू आहेत, परंतु जे खेळाडू रेग्युलरमध्ये आपल्या नावाचा परिचय दिला त्या खेळाडूंना आम्ही निश्चितच या क्रीडांगणावरती त्यांचा परिचय तुम्हाला देणार. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा मात्र शॉटसाठी जागा बनवली आणि एकच धाव सिंगलने धापलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती पिशिवली संघ आमच्यापर्यंत पोहोचतोय. मोठी देसाई संघ आपण सुद्धा उपस्थित राहा. शरद मोकल यांच्याकडनं पारितोषिक आहे. किशोर पाटीलसाठी षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. हाही चेंडू मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न. दरम्यानचा हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, जबरदस्त फटका, षटकार. आक्रमक फलंदाजी, धापलकावरती धावसंख्या 47 धावांपर्यंत पोहोचतोय. अच्छा या दिवसातील उच्चांक गाठताना मैदानाच्या आतमध्ये 47 धावांवरती पोहोचलाय संघ आणि काही चेंडू शेष आहेत. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, नो मिस्टेक, झेल टिपलं जातोय, फलंदाज बाद. सत्र समाप्त आणि या इनिंग मध्ये धापलकावरती धावा जमवल्यात 47 धावा. 48 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी अंतरली या संघाला. अंतिम लढत पिशिवली संघ आणि त्या सोबत खेळण्यासाठी आपण मोठी देसाई संघ आपण टॉस साठी या. जे सुनील दादाला आपण पाहू शकाल पिशिवली संघाचे कॅप्टन
च्या भूमिकेमध्ये मोठी देसाई संघाच्या कॅप्टननी सुद्धा या. प्रथम तर दोन्ही संघटकांचं स्वागत आहे या क्रीडा नगरीवरती. तर टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय तर निश्चित वडोली गावचे थोर समाजसेवक शाखा प्रमुख त्यांच्या शुभास्ते आम्ही प्रमुख हनुमानजी पाटील यांच्या शुभास्ते आम्ही करणार आहोत. तर निश्चित या स्पर्धेसाठी स्पेशल आपण पाहू शकाल टॉस बनवलाय. तर 5 आहे. पिशिवली आणि मोठी देसाई. तर टॉस टॉस जिंकला मोठी देसाई संघाने. बघा अंतिम लढत आहे, काय डिसिजन असेल. आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण मॅचेस पाहून हा निर्णय घेतलाय की अगोदरच स्ट्रॅटेजी होती की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. ॲक्च्युली मॅच एक पण नाही बघितली. असं ग्राउंड आता लेदरचं आम्ही ते 1-2 मॅच खेळलेलो आहे आणि लेदरला आम्ही प्रत्येक वेळेस चेस करून जिंकलो इथे. निश्चित मात्र समोरचा संघ सुद्धा ताकूर संघ, पिशिवली संघ, सुनील दादा संघ किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. तर कोमल आणि सुनील खूप छान फलंदाजी करतात, तर त्यांना 40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू 4 ओव्हरमध्ये. निश्चित ही प्रतिक्रिया होती. बेस्ट ऑफ लक मॅचसाठी सुनील दादा आणि मोठी देसाई संघाच्या कॅप्टनला ही प्रतिक्रिया होती. मोठी देसाई संघाकडनं टॉस जिंकला आणि डिसाईड केलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमोदित केला पिशिवली या संघाला. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि आमचे समोरचे मित्र मॅडीला आपण मॅडीचा आवाज ऐकूया. आपण या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया मॅडीकडनं. धन्यवाद. थँक्यू. गणेशजी मात्रे आणि आपण जाऊया मागच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीनं. आणि 48 धावसंख्येचं लक्ष्य आता ठेवण्यात आलेलं आहे. स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय भोले मात्रेपाडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अगदी आपण पाहतो त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण 25 जानेवारीला झालं आणि आता अगदी आपण पाहतो ही स्पर्धा या ठिकाणी आज दिनांक 27 जानेवारी पहिला दिवस आणि पहिली रात्र आपण ही स्पर्धा पाहतोय. यानंतर मॅच नंबर 6 होईल. अंपायर सिग्नल गेम ऑन. 48 लक्ष्य सलामीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानावरती पप्पू आणि पिंटू आजारी. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने वड स्ट्रोक बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आज दरम्यान आपण पाहतो पिकअप स्ट्रोक होता. बॉल सीमा पार 4. गरज म्हटलं तर सुरुवात दमदार व्हायला हवी. अगदी आपण पाहतो पहिल्या बॉलवरती स्वागत केलं गोलंदाजाचं अरविंद पाटील यांचं. राऊंड विकेटने ड्राईव्ह करत असताना बॉल चालला आपण पाहतो या बेस गोळीच्या बॅगेने अलॉंग द कार्पेट. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पप्पूच्या बाट मधून आलाय. सलग लागोपाठचा दुसरा चौकार.
षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये पाक बॅटिंग करण्याचा प्रयत्न आपण पप्पूचा पाहतोय. अंतरली 40+ या संघाच्या वतीनं सलामीची जोडी आहे आणि स्ट्रायकर बासमन आहे अरविंद पाटील. हो यावेळेस ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बन क्वालिटीचा धमाकेदार षटकार. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. स्टील 2 to go. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल घेण्याचा प्रयत्न आणि आता झेल ड्रॉप सुद्धा करण्यात आली आहे. गोलंदाज भरपूर मेहनत करतात परंतु आता त्याच्यावरती अक्षरशः पाणी फेरलं जातं. म्हटलं जातं ना ज्याप्रमाणे गायकाला साथ हवी असते ती वादकाची आणि त्याचप्रमाणे गोलंदाजाला साथ हवी असते ती क्षेत्ररक्षकांची. लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम शेवटचा बॉल आपण पाहतोय. दोन्ही टीमचा आपण विशेष कौतुक करून पहिल्या सत्रामध्ये 47 धाबा बनवण्यात आल्यात आणि द्वितीय सत्रामध्ये 48चं टार्गेट आहे परंतु धाबा फलकामध्ये एकंदरीत 17 धाबा आहेत. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. 18 बॉल आता 31 धाबांची गरज. या मॅच नंतर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकाची मॅच. एका बाजूला टीम पिसवली आणि मोठी देसाई हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे परंतु सेकंड राऊंड मध्ये जो पहिला सामना होणार आहे तो खंबालपाडा 40+ वर्सेस देवीचा पाडा 40+. दोन्ही टीमला विनंती राहील की आपण सुद्धा सज्ज राहायचे कारण यानंतरच्या मॅच नंतर आपली मॅच सेकंड राऊंडची पहिली होणार आहे. सतरा धाबा धावफलकावरती आहेत. पहिले षटक कंप्लीट करण्यात आलं अरविंद पाटील यांचं. यानंतर आता गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मध्ये केशव येतात. केशव पाटील वडवली 40+ या संघाच्या वतीनं. वडवली 40+ संघ आपण पाहतोय. नक्कीच चेंज द गेम वडवली बी हा संघ आपण नेहमी पाहत असतो. कमलेश पाटील विशाल पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शुभम असतील आणि त्यांच्याच गावाला बिलॉंग करणारा संघ. हो यावेळेस ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार खडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. ठोकलाय षटकार. षटक क्रमांक 2 ला जशी सुरुवात झाली केशव पाटीलचं भव्य स्वागत करण्यात आलं. फलंदाज आपण पाहतो पप्पू मात्र थांबायला तयार नाही आहे. 2 चौकार 2 षटकार 1 सिंगल. 21 वरती तो नाबाद खेळतोय. संघाची धाबा संख्या पोहोचली 23 वरती. राऊंड विकेट.
फुल टॉस बॉल, आणखीन एक बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. DRS ओव्हर द बेस साठी आपण चेक करू, कारण चौकार तर आलाय, परंतु तपासता जाईल की हा चेंडू एक्झॅक्टली लँड होता की या कमरेपेक्षा जास्त उंचीचा होता, हे पाहिलं जाईल. एस इट इज अ फेअर डिलिव्हरी. भेटतील धाबा 4, कारण चेंडू एक्झॅक्टली थोडासा लँड होत होता आणि त्याला पिकअप स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचण्यात आलेला. 27 धाबा 27. अगदी आपण पाहतो टेक्नॉलॉजी आणि तिचा वापर करण्यात आलाय. यावेळेस आपण पाहतोय थांबायला तयार नाहीये फलंदाज. पप्पूच्या बॅट मधून आणखीन एक बॉल चाललाय सीमा पार, चपराक लगावली आहे गोलंदाज केशव पाटील वरती. बॉल चाललाय सीमा पार, धाबा मिळतील 4. चाळीस धाबांची गरज असताना 31 वरती पोहोचलाय तो. या ठिकाणी अंतारली संघ का बॅटिंग करते. पप्पूचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली आहेत. चौकार षटकारांची भाषा तो मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. फक्त एका धाबेचा अपवाद वगळला ना तर 4 चौकार आणि 2 षटकार. यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा फलंदाज होईल बाद. अगदी आपण पाहतोय क्वाड बिहाइंडच्या रूपानं मात्र परतावा लागेल पप्पूला. आणि एक मोठी विकेट या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे केशव पाटील याने. फलंदाज बाद. धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का आहे. आणि आता आपण पाहतो एकंदरीत 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, दमदार अध्यक्ष श्री अर्जुनभाई पाटील हे सुद्धा गोब्यावरून मॅचचा आनंद घेतात. जेव्हा अशा मॅचेस होतात तेव्हा अर्जुनभाई सुद्धा या मॅचचा आनंद घेत असतात. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतात. मैदानाच्या आतमध्ये चिंतामण दाखल होत आहेत. चांगली गोलंदाजी चिंतामणने केली होती. तोच आता गोलंदाज आपण पाहतोय सध्या आता बॅटिंग साठी सज्ज झालाय. ऑलराऊंडर खेळाडू आहे. 7 धाबांचं षटक त्याने हाताळलं होतं. पूर्वार्धामध्ये 1 विकेट त्याला मिळाली होती. तो चिंतामण समोर खेळतोय. अगदी आपण पाहतो ऑन साइडला 1 कंप्लीट करण्यात आली आहे. सेकंडचा कॉल चिंतामणला हवी आहे. दुसरी धाव पाहावं लागेल. आणि आता 2 धावा या ठिकाणी एकवटण्यात सुद्धा आलेल्या आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 33 48 लक्ष्य. 13 बॉल शिल्लक, 15 धाबांची गरज. हे इक्वेशन या मॅच मध्ये अंतारली वर्सेस वडवली हा सामना तुम्ही पाहतायत. यावेळेस पॉइंटला झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि आता साधा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला. मिळाली सिंगल धाव. षटक क्रमांक 2 खेळ संपन्न झाला आणि आता 2 षटकांमध्ये टीमची टोटल 34 धावा. 12 बॉल 14ची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. पाण्याची मागणी केली जाते. खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
डीप कव्हरला एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा शतकचे थोडेसे पंबा झाले. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाईल. ज्या धाबा मात्र रोखायचे आहेत त्या धाबा आता अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. 12 बॉल 14 धाबांची गरज होती. पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं की एक धाव होणं कठीण आहे, परंतु तिथे 3 धाबा घेण्यात आल्या. सेकंड थर्ड सुद्धा कंप्लीट झाली आहे आणि आता 11 बॉल 11 धाबांची गरज. आता बॉलर आणि इक्वेशन या मॅच मध्ये 11 बॉल 11 धावांची गरज. सामना अतिशय महत्वाचा आहे. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिला असेल 1 बॉल 6 ची गरज असताना तो सामना थांबवण्यात आला होता, डिफेन्स आला होता. परंतु आता 11 बॉल 11 ची गरज आहे. गोलंदाज जयेंद्र यांना हा सामना थांबवायचा आहे. यावेळेस कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर्सला पण माझा बॉल चाललाय. आणखीन एक इथे मिस्टेक पाहायला मिळाली आहे. बॉल चाललाय सीमा पार. धावा रोखायचे परंतु धावा इथे बहाल केल्या जात आहेत. वडवली संघ करतोय तरी काय मैदानाच्या मध्ये. बॉल चाललाय सीमा पार. अरविंद पाटील थोडेसे नाराज आहेत आणि इथे धावा मिळतील 3 अंतर्निहित संघाला 4. आणि आता 2 बॉल मध्ये 7 धावा आलेले आहेत. धाबत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय भरपूर वेगाने पुढे सरकते. 41 वरती पोहोचले. 48 लक्ष्य म्हणजे आता उर्वरित 10 चेंडू शिल्लक आणि आता 7 धावांची गरज आहे. 10 बॉल शिल्लक 7 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज जयेंद्र त्याच्या विरोधात आक्रमण करण्यात आले, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र त्यांना लाभत नाहीये. पहिल्या बॉलवरती चुका केल्या तिथे 3 धावा. यानंतर चौकार अडवण्याचा प्रयत्न झाला तिथे सुद्धा मिस्टेक. हो वळवण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली आहे जयेंद्र यांची. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे आणि आता आपण पाहतो या 2 धावा मिळत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत धाबा संख्या धाव फलकावरती लेग बाईज ह्या धाबा मिळतील. 43 धाबा होत आहेत. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्मृती चषक धाबा धाव फलकावरती 43. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये चाललाय. इथे झाली मिस्टेक. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक चौकार मिळेल नशिबाचा. बॅटिंग करत असताना अंतर्निहित संघाला मिळतील धावा 4. अगदी एका धावेची गरज असणार या मॅच मध्ये. आपण पाहणार आहोत दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळाला अंतर्निहित संघाचा. एका धावेची गरज सॉफ्ट हँडने वळवलाय आणि आता ही विजयी धाव इथे संघ जिंकलाय. अंतर्निहित संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान